नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ही आगळी-वेगळी बॅग बघणार आहोत. तर ही सिंगल कपड्यापासून बनलेली बॅग पिशवी आहे. तर इथे मी साईडला अशी फोल्ड करून घेते आहे आणि आपण साईडला एक रबर दिलेला आहे. तो रबर आपल्याला इथे लॉक करून घ्यायचा आहे आणि छोटीशी घडी होणारी ही बॅग आहे आणि खिशात किंवा छोट्याशा पर्समध्ये पण बसू शकते आणि सामानही खूप मावतं यामध्ये. पुढे तुम्ही साईज बघू शकता या बॅगचा. अगदी शेवटच्या टोकापर्यंत झिप असल्यामुळे बॅग भरपूर ओपन होते आणि खूप सारं सामान यामध्ये बसतं. तर अशा पद्धतीने या बॅगचा आकार आलेला आहे. तर आपण ही बॅग कशी बनवायची ते बघूयात आधी. तर इथे जो कपडा घेतला हा ब्लाऊजच्या मापाचाच आहे. म्हणजे 70-75 सेंटीमीटर आणि उंची आहे 1 मीटर. तर आपल्याला 70 सेंटीमीटरचा जो भाग आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आहे 1 इंच. डबल फोल्ड करायचा आहे आणि तिथे मी पिन लावून घेतलेली आहे या ठिकाणी. तसंच आपण दुसरी साईड पण अशीच फोल्ड करून पिन लावून घेणार आहोत आधी. कारण मशीनवर एवढा मोठा कपडा दिसत नाही आहे म्हणून मी खाली घेतलेला आहे. कारण बऱ्याच वेळा नवीन आपण शिवतो त्यावेळेला समजायला किचकट वाटतं. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने ते फोल्ड करून ठेवलेली आहे पिन लावून. तर इथं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे दोन्हीकडे शिलाई झालेली आहे आपली इथे. तर आपण खाली घेऊन पाहिलं मी खालच्या साईडनं मी इथे रनर घेतलेला आहे. सॉरी झिप घेतलेली आहे 70 सेंटीमीटर. ती शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला ही झिप लावून घ्यायची आहे. जिथे आपण फोल्ड करून शिवलेली बाजू आहे तिथे ही झिप लावून घेत आहोत. तर झिप आपली दोन्ही साईडला लावून झालेली आहे. तर इथे मी 15 इंचाचे असे बेल्ट घेतलेले आहे. 15 ते 16 इंचाचे घेऊ शकता. तर त्याचा सेंटर मार्क काढून खालचा सेंटर मार्क काढून त्या कपड्याला आपण इथे हा बेल्ट जोडून घेतलेला आहे पिन लावून. अगदी झिपच्या साईडला अगदी जवळच आपल्याला हा बेल्ट लावायचा आहे. कपड्याचाही सेंटर काढलेला आहे आणि त्या बेल्टचा पण सेंटर काढून इथे पिन लावून घेतलेली आहे. तर टोकाला थोडंसं आपल्याला दुमडायचं आहे. तर दोन्ही साईडनं आपण 2.5 इंच इतकंच आपण शिवून घेणार आहोत तो बेल्ट. इथे बघू शकता. कसं शिवलं ते पाहू शकता तुम्ही. तर 2.5 इंचापर्यंत आपण या ठिकाणी इथे लॉक करून घेत आहे. डबल शिलाई घ्यायची आहे त्या ठिकाणी. तर दुसरी बाजू तशीच शिवत आहे साईडची. तिथे 2-3 शिलाई क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायची आहे बेल्टला. तसंच याच पद्धतीने आपण दुसरी साईड पण शिवून घेतो आहोत बेल्टची. 2.5 इंचापर्यंत शिलाई करायची आहे आणि तिथेच आपण परत रिपीट व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. तर इथे मार्किंग करून घेतलं मी दोन्हीचं सेम होण्यासाठी. अगदी सिंगल कपड्यामध्ये होणारी ही बॅग आहे. हिला कुठेही कटिंग नाही, काही नाही. आपण जर ब्लाऊज वापरत असाल तर आतल्या साईडनं एक अस्तर म्हणून जरा थिकनेस येण्यासाठी डबल कपडा वापरला तरी चालून जाईल. हा कपडा जाड होता कॉटनचा, त्यामुळे मी सिंगल कपड्यामध्ये शिवलेला आहे.
तर यामध्ये आपण आता रनर लावून घेणार आहोत. आधी आपण या ठिकाणी फोल्ड करून घेत आहे रनर लावण्याआधी. अगदी सेंटरला झिप व्यवस्थित करून घेतलेली आहे. सेंटर मार्कमध्ये कपडा अगदी सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर झिपपासून तिथे 2.25 इंच, नंतर 3.5 आणि खालच्या बाजूला 3.5 असं 3.5 इंचावर मार्क करून घेतला आणि अशी फोल्ड करून बॅक साईडला अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे. इथे दाखवल्याप्रमाणे इथे पिन लावून घेतलेली आहे. अगदी असे दुसरी साईड पण आपण करून घेतलेली अशीच. यामध्ये आता रनर टाकायचा आहे आपल्याला इथे. तर रनर दोन्ही साईडनं बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला साईडची ही किनार जी आहे तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर पायपिंग करायचं आहे. मी थोडी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे पायपिंग लावताना. त्याला आपण आतल्या साईडने कप्पा पण करू शकतो, पण मी यावेळेस केलेलं नाही आहे. कारण थोडंसं दाखवायला किचकट वाटते. आपल्याला एकदा सराव झाला की नंतर आपण आतून पॉकेट लावू शकतो. तर इथे आपली ही बॅग पूर्ण झालेली आहे, बघू शकता. तर इथे आपण एक रबर लावून घेतलेला आहे, जो की सुरुवातीला दाखवला होता. तो लॉक करण्यासाठी रबर लावलेला आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपली ही बॅगची घडी होते व्यवस्थित छोटीशी. कुठेही मार्केटला जाताना भाजी म्हणा, काही आपण कुठलाही बाजार केला तरी आपण या बॅगमध्ये व्यवस्थित आणू शकतो. आणि शेवटपर्यंत रनर झिप असल्यामुळे बॅगची विड्थ भरपूर झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथे 27 इंच लांबी आणि याची रुंदी पाहू शकता इथे 6 इंचावर आहे, 6 इंच. तर अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झालीचा शेप असा येतोय आणि यामध्ये सामान पण भरपूर बसतं. वेगळी अशी बॅग, बलून बॅग पण बोलतात त्याला. तर खूप सारे सामान यामध्ये बसलेलं आहे. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.